वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग टॉरस म्हणजेच वृषभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो ही रीडिंग कलेक्टिव्ह आणि टाइमलेस आहे. सो जेव्हा पण तुमच्यासमोर येईल तेव्हा ही तुम्हाला नक्कीच रिलेट करेल. पिकअप पाईल रीडिंग असल्यामुळे तर 3 पाईल असणार आहेत. जी पाईल तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करेल ती तुम्हाला चूज करायचं आहे. पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3 असणार आहे. एक एक करून मी प्रत्येक पाईल जे आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करेन की तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही आता करंटली लाईफमध्ये चालू असेल तर तुम्ही युनिवर्सकडे गायडन्स मागू शकता. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज माझ्यासोबत कनेक्ट होतील आणि मी तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊ शकते तुमच्या करंट सिच्युएशनबद्दल. सो या तिन्ही पाईलमधून तुम्हाला जी जास्त अट्रॅक्ट करते ती पाईल तुम्ही चूज करा. सगळ्यात आधी मी पाईल 1साठी जो काही गायडन्स असेल तो इथे देणार आहे. सो पाईल 1साठी मी इथे बघू शकते की जर तुमच्या फॅमिलीमध्ये काही गोष्टी म्हणजे फॅमिलीमध्ये तुमच्या मदरला काही इश्यूज असतील, हेल्थ इश्यूज असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला आधीच इंट्युशन भेटले असतील किंवा तुम्हाला समजलं असेल की काय होणार आहे. ही क्लिअरिटी ना तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आधीच समजली असेल. सेकंड थिंग, तुम्ही जर लाईफमध्ये कोणता डिसिजन घेतला असेल तर तुमच्या मम्मीचा एक्सेप्टन्स नसेल त्या गोष्टीसाठी, कोणत्याही गोष्टीसाठी जे तुम्ही लाईफमध्ये करत आहात आणि ही गोष्ट तुम्हाला आधीच माहिती होते की तुमची मॉम ह्या गोष्टीला एक्सेप्ट करणार नाही आहे, बट स्टील तुम्ही त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहिलात. म्हणजे इथे काय होतं, कोणतीही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आलेली आहे ती तुमच्या दोघांमध्ये आहे, मॉम अँड डॉटर किंवा मॉम अँड सनच्यामध्ये. सो जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर तुम्हाला ऑलरेडी त्याचा आन्सर माहिती होतं की तुमच्या पॅरेंट्सकडून काय आन्सर भेटणार आहे किंवा तुमच्या मदरचं रिॲक्शन काय असेल त्या गोष्टींच्या रिलेटेड किंवा हेल्थवाईजसुद्धा जर काही प्रॉब्लेम येणार होते ते तुम्हाला क्लॅरिटी आधीच भेटली होती त्या गोष्टींबद्दल. सो सेकंड आपण पाईल 2 बघू शकतो की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप जास्त बर्डन कॅरी करत आहात. तर रीडिंग गायडन्स मला हाच भेटतो या रीडिंगमधून की जर तुम्ही बर्डन कॅरी करायचं स्टॉप केलं ना की खाली फुकट तुम्ही आता लाईफमध्ये काही गरज नसताना पण खूप जास्त ओझं कॅरी करता लाईफमध्ये, त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये सध्या ब्लॉकेजेस येत आहेत. जर तुम्ही कोणत्या तरी गोष्टीमध्ये सक्सेस बघत आहात की सक्सेसफुल व्हायचं आहे, तो सक्सेस एकदम जवळ आहे, पण प्रॉब्लेम काय येतो आहे की तुमची ओव्हर थिंकिंग आणि तुम्ही एकसाथ खूप गोष्टींना कॅरी करता तुमच्या स्वतःसोबत. जेवढं तुम्ही फ्री ठेवाल स्वतःला तेवढं तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल. आणि सेलिब्रेशन जवळच आहेत, खूप लांब नाही आहे. सो ज्या पण गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता की सेलिब्रेट करायचं आहे तुम्हाला काही गोष्टी लाईफमध्ये किंवा सक्सेस हवा आहे, तो सक्सेस जवळच आहे. फक्त तुम्हाला तुमचा बर्डन जो आहे तो सोडून द्यायचा आहे किंवा दुसऱ्यांचं बर्डन पण तुम्ही स्वतःवर कॅरी करायचा नाही आहे, ओव्हर थिंकिंग करायचे नाही आहे. बाकी सक्सेस हा नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. पाईल 3 ज्यांनी पण चूज केला होतं इथे, तर मी बघू शकते की खूप टाईमपासून जर तुमच्या लाईफमध्ये मनी रिलेटेड प्रॉब्लेम चालू होते, मनी कुठेतरी अडकून राहिला होता, तर तुम्ही खूप जास्त त्या गोष्टींवरती विचार करत होता येणाऱ्या टाईममध्ये म्हणजे पास्टमध्ये. तर येणाऱ्या टाईममध्ये तुम्ही त्या गोष्टींवरती ॲक्शन घेत आहात आणि जे पण अप्स अँड डाऊन्स येत होते ते मनी तुमच्याकडे येण्यासाठी. सो ते मनी मला आता तुमच्या लाईफमध्ये येताना दिसत आहे. म्हणजे तुम्ही खूप टाईम लाईफमध्ये वेट केलेलं होतं तो फेज येण्यासाठी, बट फायनली ती फेज आता तुमच्या लाईफमध्ये येत आहे आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मनी जे आहे ते अट्रॅक्ट करत आहात. फक्त मला प्रॉब्लेम तुमचा एकच सांगायचा की फक्त बसून विचार करू नका. ज्या काही गोष्टी विचार करतायत ना त्याच्यावरती तुम्हाला आता ॲक्शन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, तरच तुमच्या लाईफमध्ये पैसे अट्रॅक्ट होतील, नाहीतर पैसे अट्रॅक्ट होणार नाहीत.